मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मस्साजोग मारहाण आणि खंडणी प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे। अवादा एजन्सी प्रकल्पाच्या आवारामध्ये 6 डिसेंबरला झालेली मारहाण। युगेंद्र पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे अर्ज मागे घेतला। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बारामतीमधून पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी फेर पडताळणी करण्यासाठी केला होता अर्ज। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट। जरांगे पाटलांकडे न्याय मिळवून देण्याची सूर्यवंशी कुटुंबानं केली मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार। मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचं आवाहन। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ निर्णय घेतील। पत्रकार परिषदेमध्ये मंत्री संजय राठोड यांची माहिती। वसई तालुक्यातील टिवरी ग्रामपंचायतचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर। ईव्हीएमच्या विरोधात ठराव मंजूर करणारी वसई तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत। जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर शिवसेनेचा असेल। आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला विश्वास। सोलापूरच्या बार्शीमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना। आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। हिमाचल प्रदेशातील धर्मशाला ऐतिहासिक सेंट जॉन चर्चमध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा। या निमित्तानं चर्चमध्ये आकर्षक सजावट। कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना। विमान अपघातामध्ये 45 प्रवाशांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।